टॉपिक नंबर 4 आहे अमसी फॉर द अबँडन्ड सिक. सावथिक विश्वास नावाच्या लेखकानं हा टॉपिक लिहिलेला आहे. आणि एक व्यक्ती जो आहे तो बेवारस पेशंट जे आहेत, बेवारस आजारी लोक जे आहेत त्यांची सेवा कशी करतो याच्याबद्दलचा हा टॉपिक आहे. थोडक्यामध्ये समाजामध्ये सुद्धा असे काही समाजसेवक हे आहेत आपल्याला दिसतात, जे कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न पाहता इतर लोकांची सेवा करत असतात. त्याच पद्धतीनं इथं या टॉपिक मध्ये गुरमीत सिंग नावाचा एक व्यक्ती आपल्याला दाखवण्यात आलेला आहे, जो पटना बिहार मध्ये राहतोय आणि तिथं असणारं जे पटना मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल आहे, तर त्या ठिकाणी जे बेवारस लोकांचा जो वार्ड आहे त्या वार्डमध्ये लोकांची सेवा करताना तो आपल्याला दिसतोय. तर इथं त्या टॉपिक बद्दल सावथिक विश्वास या लेखकानं त्या गुरमीत सिंगच्या कार्याबद्दल सावथिक विश्वासनं एक आर्टिकल लिहिलेलं आहे. तर ते हे आर्टिकल आहे जे गुरमीत सिंगची जी सेवा आहे त्या सेवेबद्दल आहे. त्यानं जी सेवा केलेली लोकांची ती सेवा तो सांगतोय की कशा पद्धतीने त्यानं सेवा केलेली आहे आणि त्यानं कसं या गोष्टीमध्ये तो इन्व्हॉल्व्ह झालेला आहे ते लेखकाने इथं सांगितलेलं आहे. तर तो टॉपिक आपल्याला इथं बघायचा आहे. नेहमीच्या पद्धतीने आपण सुरुवातीला मराठीमध्ये पूर्ण टॉपिक ऐकूयात, त्यानंतर इंग्लिश मराठीमध्ये आपण जाऊयात. तर तुम्हाला काही त्रास होतोय का हा प्रश्न गुरमीत सिंग नेहमी पटना गव्हर्नमेंट हॉस्पिटलच्या एका वार्डमध्ये गेल्यानंतर प्रत्येक पेशंटला तो विचारतो. गुरमीत सिंग पटना मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल जे आहे गव्हर्नमेंटचं, तिथं तो जातो आणि प्रत्येक पेशंटला त्या वार्डमध्ये गेल्यानंतर विचारतो की तुम्हाला काही त्रास होतोय का, तुम्हाला काही अडचण आहे का. ते जे हॉस्पिटल आहे ते जे तो जो वार्ड आहे तो अतिशय घाण, अतिशय वाईट अवस्थेत असलेला आहे. हिरव्या आणि पिवळसर हिरव्या रंगाच्या भिंती आहेत त्या वार्डच्या आणि जमिनीवरती सुद्धा स्वच्छता दिसत नाहीये. जमीन फरशी जी आहे ती सुद्धा मळकटलेली आहे. अशा प्रकारची ती तो वार्ड आहे. तर त्या वार्ड मधील पेशंटची तो चौकशी करायला जातो, त्या पेशंट बद्दल तो विचारायला तिथं जातो. तिथं गेल्यानंतर ती जी तो जो वार्ड आहे तर त्या वार्डची जी काही अवस्था आहे ती अवस्था त्या लेखकानं आपल्याला सांगितलेली आहे. उजेड सुद्धा तिथं व्यवस्थित येत नाहीये. पेशंटला ने-आण करण्यासाठी जे चाक असलेला कॉट वापरला जातो, एक अर्धा डझन कॉट जे आहेत हे अस्ताव्यस्त त्या वार्डमध्ये पसरलेले आहेत. कोणत्याही प्रकारचा टापटीपणा, नीटनेटकेपणा त्या वार्डमध्ये दिसून येत नाहीये. शिवाय जे काही शिळं अन्न राहिलेलं असेल किंवा जी काही औषधं केमिकल असेल तर त्या केमिकलचा, औषधाचा, शिळ्या अन्नाचा वास जो आहे तो त्या पूर्ण वार्डमध्ये पसरलेला आहे. जे अतिशय किळसवानं वाटावं असं ते ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी तो गुरमीत सिंग जो आहे तो तिथल्या पेशंटची सेवा करायला जातोय. ज्यावेळी रात्र होते त्यावेळी काय आहे तर तिथे एक फायर प्लेस आहे, आग लावण्याचं ठिकाण आहे, ज्याच्यामुळं त्या वार्डमध्ये उष्णता जी आहे ती राहील, थंडीपासून पेशंटचा बचाव होईल याच्यासाठी एक फायर प्लेस तिथे आहे. तर ते बंद पडलेलं आहे. तर त्या बंद पडलेल्या फायर प्लेस मधून काय होतं तर रात्रीच्या वेळी उंदीर बाहेर येतात आणि अन्नाची शोधाशोध करण्यासाठी इकडं तिकडं पळालेले आपल्याला दिसतात. जे काही रात्रीचं जेवण दिलं जातं पेशंटला त्याच्यामध्ये भात असतो, डाळ असते आणि एखादी भाजी असते, जे अतिशय बेचव जेवण जे आहे. कोणत्याही प्रकारचं चांगल्या पद्धतीचं जेवण जे आहे ते पेशंटला तिथे दिलं जात नाही. डॉक्टर आणि नर्स जे आहेत हे दिवसातील त्यांच्या ठरलेल्या ज्या वेळा आहेत, 1-2 वेळा, त्या वेळीच फक्त तिथे येतात आणि आल्यानंतर पेशंटची चौकशी करतात, त्यांना तपासतात, त्यांना लागणारे औषधे देतात आणि मग निघून जातात. मात्र इतर वेळी काय होतं, इतर वेळी मात्र काय केलं जातं, ज्यावेळी डॉक्टर येतात, नर्स येतात त्यावेळी मात्र पेशंटकडे लक्ष दिलं जातं, परंतु इतर वेळी मात्र त्या पेशंटकडे लक्ष द्यायला तिथं कोणीही उपलब्ध नसतं. त्या पेशंटला त्यांच्या नशिबावरती तसंच तिथं सोडून दिलं जातं. ते जे ठिकाण आहे, तो जो वार्ड आहे, त्या वार्डला एक भयानक अशी नावाची पाटी लावण्यात आलेली आहे आणि त्या पाटीवरती लिहिण्यात आलेलं आहे वार्ड फॉर लावारिस ऑर अबँडन्ड, म्हणजे बेवारस लोकांचा वार्ड, असे एक पाटी तिथं लावण्यात आलेली आहे आणि ते वाचायलाच इतकं भयानक वाटतंय. आणि ते ठिकाण सुद्धा तितकंच भयानक आहे. तिथं कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा ज्या आहेत ह्या तिथं उपलब्ध करून दिल्या गेलेल्या नाहीत. थोडक्यात सांगायचं झालं तर काय आहे की त्या वार्डमध्ये अशा पेशंटची, अशा लोकांची ट्रीटमेंट केली जाते, अशा लोकांवरती औषधोपचार केले जातात ज्यांना कोणतंच कुटुंब, त्यांचं स्वतःचं कुटुंब नाहीये किंवा ज्यांना कुटुंबातील व्यक्तींनी टाकून दिलेलं आहे, सोडून दिलेलं आहे, अशा लोकांची अशा लोकांचा औषधोपचार जो आहे तो त्या वार्डमध्ये केला जातो.
आणि ज्यावेळी ते पूर्णपणे बरे होतात त्यावेळी मात्र त्यांना सर्वसाधारणपणे काय केलं जातं तर पुनर्वसन केंद्रामध्ये पाठवलं जातं किंवा मग रस्त्यावरती तसंच सोडून दिलं जातं. तर अशा पद्धतीचं वार्ड आहे तो पटना मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल मधला. आणि तिथं गुरमीत सिंग हा व्यक्ती जो आहे तो त्यांची सेवा करायला जातो. त्यांना विचारतो तिथे गेल्यानंतर की तुम्हाला काही त्रास होतोय का. पुढे लेखक सांगतो तिथं असणारे जे पेशंट आहेत त्या पेशंटसाठी तो वार्ड जो आहे तो महिनोन त्यांच्या घरासारखाच आहे. महिने बरेचसे पेशंट जे आहेत ते त्या वॉर्डमध्ये तसेच राहतात. कारण का जर ते रस्त्यावरती गेले तर त्यांना तिथं काय करावं लागतं, जगण्यासाठी अन्नाची आणि राहण्यासाठी निवाऱ्याची शोधाशोध करावी लागते आणि ते काही सहजासहजी मिळत नाही. त्यामुळं तिथले जे पेशंट आहेत ते पेशंट काय करतात तर महिने त्या वॉर्डमध्येच राहतात. कारण त्यांना तिथं अन्नाची आणि निवाऱ्याची सोय झालेली असते. रस्त्यावरती जर गेले तर अन्नाची आणि निवाऱ्याची शोधाशोध करणं हे फार कठीण असतं. त्यामुळे तिथले जे पेशंट आहेत ते महिने त्या वॉर्डमध्येच राहतात. आज रात्री सुद्धा असं दिसतंय की कुणाला काही त्रास होत नाहीये. एका बेडवरती एक तरुण स्त्री जी आहे ती पडलेली आहे. तिचा पाय जो आहे तो मोडलेला आहे. ज्यावेळी तिला रेल्वेने धडक दिली होती त्यावेळी तिचा पाय मोडलेला आहे. ती प्रेग्नंट सुद्धा आहे आणि नर्स तिथे येणाऱ्या ज्या नर्स आहेत तिथे काम करणाऱ्या ज्या नर्स आहेत तिला मंजू या नावानं हाक मारतात. तर ज्यावेळी तिच्या कुटुंबाबद्दल किंवा तिच्या घराबद्दल किंवा तिचं जे मूल आहे त्या मुलाच्या वडिलांबद्दल ज्यावेळी तिला प्रश्न विचारले जातात त्यावेळी मात्र तिच्या चेहऱ्यावरती काहीच हावभाव उमटत नाही. ती काहीच बोलत नाही. कोणतीच माहिती ती पुरवत नाही. काही रात्री पूर्वी काय झालेलं आहे तर ती त्या बेडवरून त्या वॉर्डमधील बेडवरून खाली पडलेली आहे गार फरशीवरती आणि ती रडत आहे असं दिसलेलं आहे. तिथले पेशंट सांगतात. आणि ती का रडत होती तर तिथे जे येणारे उंदीर आहेत हे उंदीर तिला कुरतडत होते, तिला चावत होते असं ते सांगतात. तर अशा पद्धतीच्या अवस्थेमध्ये ती मंजू नावाची पेशंट जी आहे ती तिथं आहे. परंतु ज्यावेळी गुरमीत सिंग त्या वॉर्डमध्ये येतो त्यावेळी मात्र तिच्या चेहऱ्यावरती हास्य उमटतं. ती थोडीशी हसायला लागते असं लेखक सांगतो. हे झालं एका पेशंटची कंडिशन. पुढच्या दुसऱ्या पेशंटची कंडिशन लेखकाने सांगितलेली आहे. इन द अपोजिट बेड हर म्हणजे तिच्या समोरचा जो असणारा बेड आहे त्या बेडवरती एक म्हातारी स्त्री जी आहे ती पडलेली आहे. तिचे केस जे आहेत हे अस्ताव्यस्त आहेत आणि अतिशय घाण झालेलं हिरव्या रंगाचं जॅकेट तिनं स्वतःच्या गाऊनवरती घातलेलं आहे अंगावरती आणि ती नेहमी धडपडत असते. आज रात्री सुद्धा तिच्या हातामध्ये हॉस्पिटलनं सकाळी दिलेला ब्रेडचा एक तुकडा आहे जो ती हातात घेऊन बसलेली आहे. एके रात्री तिथले पेशंट सांगतात असं झालं होतं की ती बेडवरून खाली पडली होती आणि काही काळ तशीच जमिनीवरती पडून राहिली होती. तर अशा अवस्थेत ती एक म्हातारी स्त्री जी आहे ती त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये आहे. त्याच रूम मध्ये दुसऱ्या बाजूला तपन भट्टाचार्य नावाचा एक 40 वर्षाचा इसम आहे, व्यक्ती आहे. त्याचा पाय सुद्धा मोडलेला आहे. तो सांगतो की तो इथं कसा आलेला आहे तर एके रात्री काय झालेला आहे तो रिक्षातून प्रवास करत होता आणि रिक्षातून प्रवास करत असताना मात्र रिक्षा जी आहे ती पलटलेली आहे. रिक्षाचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि त्या ऍक्सिडेंटमध्ये त्याचं मांडीचं हाड जे आहे ते मोडलेलं आहे आणि मग त्याला कोणीच नसल्यामुळं त्याला या वॉर्डमध्ये आणून टाकण्यात आलेलं आहे. त्याच्या पायावरती शस्त्रक्रिया किंवा जे काही ट्रीटमेंट आहे ती त्या ठिकाणी चालू आहे. तर तिथे येणाऱ्या प्रत्येकाला तो विचारतो की तुम्ही मला काही जॉब देऊ शकता का, काही काम देऊ शकता का, कारण मला राहायला राहायला ठिकाण नाहीये आणि मला नातेवाईक सुद्धा कोणीच नाहीये, माझं स्वतःचं असं कोणीच नाहीये, तर तुम्ही मला जॉब देऊ शकता का. तर असं तपन भट्टाचार्य नावाचा एक पेशंट आहे जो अशा अवस्थेमध्ये त्या हॉस्पिटलमध्ये आलेला आहे. त्याच वॉर्डमध्ये दुसऱ्या रूम मध्ये 2 पेशंट आहेत, सुधीर राय आणि फरान नावाचे. तर हे सुद्धा स्वतःच्याच विश्वामध्ये मग्न असतात. त्यांना जरी विचारलं की ते कुठून आले, काय झाले, काय नाही, तर ते काहीच सांगत नाहीये. त्यांच्या हातामध्ये हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या बास्केटमधला दिलेला जो काही ब्रेडचा तुकडा असेल किंवा फळ असेल तर ते फळ घेऊन बसतात खात आणि दिवसाचं त्यांचं जे पुढचं येणारं जेवण आहे त्या जेवणाची वाट बघत बसतात. त्या जेवणाची वेळ कधी होते त्याची ते वाट बघत असतात. तर त्यांना जर विचारलं की तुमचं घर कुठं आहे किंवा तुमचे कोण नातेवाईक आहेत का वगैरे तर ते काहीच सांगत नाही. अशा अवस्थेमध्ये ते 2 पेशंट तिथं आहेत. सुधीर सुद्धा ज्यावेळी लेखकानं सुधीरला विचारलं की तुला काय झालेलं आहे किंवा तू तू इथं कसं काय आलेला आहेस, तुझे फॅमिली मेंबर्स कुठं आहेत, हे सगळे प्रश्न विचारल्यानंतर लेखकाने सुधीर त्याला काहीच सांगत नाहीये. शिवाय तिथं डॉक्टर सुद्धा नाहीयेत किंवा बेडवरती लावलेले चार्ट सुद्धा नाहीयेत त्याच्या माहितीचे, जिथून माहिती आपल्याला पडेल की बाबा सुधीरला काय झालेलं आहे आणि तो तिथं काय करतोय किंवा कसा आहे, त्याचे पाहुणे त्याचे नातेवाईक कोण आहेत की नाहीत हे काहीच तिथं कळत नाहीये.
आणि ते सांगायला सुद्धा तिथं कोण नाही आहेत. अशा पद्धतीने हे सर्व पेशंट जे आहेत ते त्या वॉर्डमध्ये येऊन पडलेले आहेत असं आपल्याला तिथं लेखक सांगतो. पुढं सुधीर ज्या बेडवरती आहे त्या बेडच्या खालून मात्र काय आहे तर रक्त सांडलेलं आपल्याला दिसतंय. आणि अशा अवस्थेमध्ये ह्या सर्व पेशंटची जी अवस्था जी आहे ती त्या पेशंटची तिथं आपल्याला त्या वॉर्डमध्ये दिसून आलेली आहे. पण जेव्हा गुरमीत सिंग त्या वॉर्डमध्ये येतो त्यावेळी मात्र एक उत्साहाची लहर जी आहे ती त्या सर्व पेशंटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गुरमीत सिंग आला म्हटलं ते सर्व जे पेशंट आहेत ते काय होतात तर उत्साही होतात. त्यांचे जे कंटाळवाणे चेहरे आहेत त्याच्यावरती उजेड आपल्याला दिसतो. ते चेहरे जे आहेत हे थोडेसे चकाकतात किंवा त्याच्यावरती थोडासा तजेलपणा आलेला आपल्याला दिसून येतोय. आणि काही जण पेशंट हसायला सुद्धा लागतात. म्हणजे त्यांचे कंटाळवाणे चेहरे जे आहेत या चेहऱ्यावरती हास्य निर्माण करण्याचं काम जे आहे ते गुरमीत सिंगनं केलेलं आहे. आता गुरमीत सिंग कोण आहे हे त्याच्या तिथं पुढे सांगितलेलं आहे. तर दिवसा 60 वर्षाचा गुरमीत सिंग जो आहे तो त्याच्या स्वतःच्या कापडाच्या दुकानामध्ये तो काम करतो. त्याचं कापड दुकान जे आहे ते शहरातल्या मोठ्या मार्केटमध्ये आहे. अतिशय गर्दीचं असणारं मार्केट आहे. त्या मार्केटमध्ये त्याचं कापडाचं दुकान आहे आणि तो 60 वर्षाचा गुरमीत सिंग स्वतः दिवसा तिथं काम करतो. परंतु रात्र झाल्यानंतर काय होतं तो जो आहे तो या अतिशय वाईट अशा अवस्थेत पटना हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजमध्ये जे पडलेले पेशंट आहेत. 90 वर्ष जुनं हे पटना हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज आहे. 1760 बेड त्या ठिकाणी आहेत. जिथं ट्रीटमेंट फुकट द्यायला पाहिजे, जिथं सोयी सुविधा द्यायला पाहिजेत अशा ठिकाणी असणाऱ्या या पेशंटच्या देखभालीसाठी त्यांचा देवदूत म्हणून गुरमीत सिंग जो आहे तो रात्री त्यांच्या ठिकाणी जातो. अतिशय वाईट अवस्थेत असणारे हे जे पेशंट आहेत यांची तो रात्री सेवा करायला तिथं जातो. 20 वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटलेला आहे. गुरमीत सिंग जो आहे तो त्या बेवारस लोकांच्या वॉर्डमध्ये जातोय प्रत्येक रात्री. त्यांना अन्न आणि औषधं जे आहे ते पुरवण्याचं तो काम करत आहे. तर गेली 13 वर्ष आणि त्याच्यापेक्षा जास्त कालावधी उलटलेला आहे. गुरमीत सिंग जो आहे तो कोणत्याही सुट्टीवरती पटनामधून बाहेर गेलेला नाही. गुरमीत सिंग जो आहे तो गेली 13 वर्ष आणि त्याच्यापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. तो पटनामधून बाहेर पडलेला नाहीये. कोणत्याही सुट्टीवरती तो गेलेला नाहीये. कारण तो म्हणतो की ज्यांना अगोदरच कुटुंबानं टाकून दिलेलं आहे त्यांना मी बेवारसपणे सोडू शकत नाही असं गुरमीत सिंग म्हणतो. कारण त्या पेशंटला ऑलरेडी कुटुंबानं टाकून दिलेलं आहे. त्यांना कोणी नाहीये म्हणजे ते बेवारस आहेत. तर त्यांना मी असं वाऱ्यावरती सोडून देऊ शकत नाही असं गुरमीत सिंग म्हणतो. म्हणून तो गेली 13 वर्षांनी त्यापेक्षा जास्त कालावधी लुटलेला आहे. तर तो सुट्टीवरती कुठेही गेलेला नाही. त्याचं जे हे अथक आत्मसमर्पण आहे हे त्याच्या न बदलणाऱ्या रुटीन सारखंच आहे. म्हणजे दिवसा तो काम करतो आणि संध्याकाळी तो त्या पेशंटची सेवा करण्यासाठी 9 वाजता तो त्या हॉस्पिटलमध्ये जातो. तर हे त्याचं जे रुटीन आहे ते रुटीन आपल्याला त्या रुटीन मधून आपल्याला दिसून येतंय की तो किती आत्मसमर्पणानं ह्या पेशंटची सेवा करण्यासाठी तो तिथं येतोय. प्रत्येक रात्री तो 9 वाजता घरातून बाहेर पडतो. त्याचं घर जे आहे ते शहरातल्या एका चांगल्या एरियामध्ये त्याचं घर आहे. त्याचे 5 भाऊ आणि तो एकत्र राहतात. संध्याकाळी 9 वाजता तो त्याच्या घरातून बाहेर पडतो आणि जाता जाता तो काय करतो तर त्याचे 5 भाऊ आणि त्यानं स्वतःनं ठरवलेलं आहे की आपल्या महिन्याचं जे काही इन्कम आहे, महिन्याला आपल्याला जे काही पैसे मिळतात आपल्या व्यवसायातून त्याच्यातले 10% पैसे जे आहेत हे ते काय करायचे आहेत तर त्या पेशंटच्या भल्यासाठी त्या पेशंटना लागणारे जे काही औषध असतील किंवा जे काही जेवण असेल त्या जेवणासाठी काढून ठेवायचे असं त्यांनी ठरवलेलं आहे. तर तो डोनेशन बॉक्स त्यांनी घरात ठेवलेला आहे. त्या डोनेशन बॉक्स मधून दररोज रात्री तो पेशंटसाठी लागणारे औषधं आणि जेवणासाठी पैसे घेतो आणि तो 9 वाजता घरातून बाहेर पडतो. जाता जाता तो काय करतो तर एका खानावळीत थांबतो. त्या खानावळीमध्ये तो तिथून ते जे पेशंट आहे त्या पेशंटसाठी जेवण जे आहे ते बांधून घेतो. तर गरम गरम चपात्या असतील, भाजी असेल, सॅलड किंवा एग किंवा कर्ड अशा प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत तो काय करतो तर त्या पेशंटसाठी त्या खानावळीतून बांधून घेतो. तर ह्या सगळ्या गोष्टी किंवा औषधोपचाराने जे काही जेवण आहे ते ऍक्च्युली त्या हॉस्पिटलमध्ये लोकांना त्या पेशंटला फुकट मिळायला पाहिजे. परंतु ते सुद्धा त्या हॉस्पिटलमध्ये त्यांना दिलं जात नाही. म्हणून गुरमीत सिंग काय करतो तर अशा प्रकारे पैसे स्वतःचे पैसे देऊन तो त्या लोकांसाठी जेवण आणि जे काही औषधोपचार आहेत तो करतो.
अशा पद्धतीने गुरमीत सिंग काय करतोय, तर त्या पेशंटची सेवा करण्याचं काम जे आहे तर गेले 20 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त कालावधी लोटलेला आहे तर तो करत आहे. पुढं तो हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर काय करतो बघा, जेव्हा तो हॉस्पिटलमध्ये पोहोचतो त्यावेळी पेशंटची अतिशय आपुलकीने चौकशी करतो. आणि मग बऱ्याच वेळा त्याला काय करावं लागतं, तर औषधं खाऊ घालावी लागतात किंवा त्यांनी जर काही औषधं त्यांना आणून दिली नसतील कोणी तर ते आणावी लागतात. म्हणजे बऱ्याच वेळा त्याला काय करावं लागतं, तर नर्स डॉक्टर प्रोव्हायडर किन म्हणजे काही वेळा नर्स डॉक्टर व्हावं लागतं किंवा नातेवाईक म्हणून प्रत्येक पेशंटच्या आपुलकीने त्याला चौकशी करावी लागते. तर अशा प्रकारचा रोल जो आहे तो त्याला तिथं पार पाडावा लागतोय. तो डॉक्टरांनी जी औषधाची यादी दिलेली असते त्या पेशंटला, त्यांच्या पेशंटच्या बेडवरती लावलेली असते, तर त्या यादी मधून तो सगळ्यात महागडी औषधं, सगळ्यात महागड्या टेस्ट असतील किंवा केमोथेरपी असेल कॅन्सर पेशंटसाठी, तर या सर्वांसाठी लागणारे जे काही पैसे आहेत, सगळ्यात महागड्या औषधासाठी, सगळ्यात महागड्या टेस्टसाठी लागणारे पैसे जे आहेत तो काय करतो, तर त्या पेशंटसाठी तिथं देतो. बऱ्याच वेळा त्यानं रक्तदान सुद्धा केलेलं आहे. तर अशा पद्धतीने काय केलं जातं, तर तो पेशंटची सेवा करतो. एकदा का त्यांना औषधे देऊन झाली, त्यांच्या ज्या काही महागड्या टेस्ट आहेत किंवा महागडे जे काही उपचार आहेत त्या उपचारासाठी पैसे भरून झाले की मग तो काय करतो, तर स्टीलच्या प्लेट्स ज्या आहेत जेवणासाठी आणलेल्या त्यात तो बाहेर काढतो आणि त्यांना अतिशय काळजीनं स्वतः अन्न जे आहे ते तो वाढतो. त्यांना आणलेलं जे जेवण आहे ते त्यांना वाढतो. आज रात्री सुद्धा त्यानं जे जेवण आणलेलं आहे त्याच्यामध्ये गरम गरम चपाती आहे, त्यानंतर भाजी आहे, दही आहे आणि एक स्वीट डिश आहे. तर हे सगळं जेवण जे आहे ते तो त्यांना अतिशय काळजीनं वाढत आहे. हे वाढल्यानंतर मग जे काही हॉस्पिटलनं रात्रीच्या जेवणासाठी दिलेलं जे काही जेवण आहे किंवा जे काही पेज वगैरे असेल किंवा जे काही जेवण हॉस्पिटलनं पुरवलेलं आहे ते जेवण मात्र ते पेशंट जे आहेत हे खात नाहीत. ते तसंच राहतं, तसंच शिल्लक ते राहतं. आणि मग बघता पेशंट काय करतात, तर गुरमीत सिंगनं आणलेलं जेवण जे आहे त्याच्यावरती तुटून पडतात. कारण त्यांना अशा चांगल्या पद्धतीचं जेवण जे आहे ते हॉस्पिटलमध्ये पुरवलं जात नाही. त्यामुळं त्यांचं दिवसातलं जे काही सर्वोत्कृष्ट जेवण त्यांना मिळालेलं आहे त्या जेवणावरती ते तुटून पडतात अगदी. आणि मग काही वेळातच ते सगळं जेवण जे आहे ते संपवतात. गुरमीत सिंग म्हणतो की हे जे सर्व पेशंट आहेत या सर्व पेशंटला फक्त थोडासा सन्मान देण्याची आणि त्यांची काळजी करण्याची गरज आहे. गुरमीत सिंग म्हणतो की सरकार जे आहे ते लोकांना काळजी आणि सन्मान देण्यासाठी सुद्धा तेवढा सुद्धा सन्मान आणि काळजी देऊ शकत नाही. तो म्हणतो की गेली 22 वर्ष झालं मी इथे येत आहे, कोणत्याच प्रकारची सुधारणा जी आहे ती या वार्डमध्ये झालेली नाही. अजिबात कोणत्याच प्रकारची सुधारणा जी आहे ती इथं झालेली नाही, असं गुरमीत सिंग सांगतो. तर तो पुढे म्हणतो की लेखक पुढे म्हणतो की त्याची ही जी वाटचाल आहे ही सुरू कशी झालेली आहे. लेखक सांगतो की हे जी गोष्ट आहे ही गोष्ट करायला गुरमीत सिंगनं सुरुवात कधी केलेली आहे. तर तो म्हणतो की 20 वर्षापूर्वी गुरमीत सिंग ज्यावेळी त्याच्या दुकानामध्ये बसलेला होता त्यावेळी तिथं प्लास्टिकच्या पिशव्या विकायला एक स्त्री आलेली आहे. आणि ती स्त्री ज्यावेळी प्लास्टिकच्या पिशव्या विकायला आली होती त्यावेळी तिच्या हातामध्ये अतिशय वाईट अवस्थेत भाजलेलं तिचं मूल होतं. अतिशय उष्णता होती त्या दिवशी, तिच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. आणि ज्यावेळी गुरमीत सिंगनं त्या मुलाला पाहिलेलं आहे ज्याला भाजलेलं होतं त्यावेळी त्याला सुद्धा थोडंसं वाईट वाटलेलं आणि त्यानं त्या मुलाला आणि त्या मुलाच्या आईला घेऊन तो त्या हॉस्पिटलमध्ये तिथं आलेला आहे. तिथं गेल्यानंतर मात्र त्याला असं कळालेलं आहे की त्यांच्यावरती त्या मुलावरती ट्रीटमेंट करण्यासाठी कोणीच तिथं नाहीये. त्या मुलावरती औषधोपचार करण्यासाठी कोणीच तिथं नाहीये, कारण तिथले जे डॉक्टर आहेत ते डॉक्टर संपावरती गेलेले होते. आणि गरीब आणि जे काही बेवारस पेशंट तिथं आलेले होते त्यांची तर अवस्था फार वाईट होती. आणि हे सगळं बघितल्यानंतर गुरमीत सिंग म्हणतो की मला तिथं राग आलेला आहे आणि मग मी ठरवलं त्या ठिकाणी की यांच्यासाठी काही ना काहीतरी करायचं आहे. आणि मग त्यावेळेस पासून गुरमीत सिंगनं काय केलेलं आहे, तर या बेवारस पेशंटची सेवा करण्याचं काम जे आहे ते सुरू केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं त्याची इन्व्हॉल्वमेंट, त्याचं जे काही बेवारस लोकांची सेवा करण्याचं काम जे आहे ते सुरू झालेलं आहे. आता त्यानं हे जे काम केलेलं आहे या कामाबद्दल सर्वांनी त्याचं कौतुक केलेलं आहे. किंवा बऱ्याचशा लोकांनी त्याचा सन्मान करण्याचा प्रयत्न केला, त्याला अभिनंदन पत्र सुद्धा पाठवलेले आहेत. परंतु गुरमीत सिंग हा नेहमी प्रसिद्धीपासून दूर राहिलेला व्यक्ती आहे. त्याला प्रसिद्ध होणं किंवा स्वतः प्रसिद्धी प्रकाश झोतात येणं हे त्याला कधीच आवडलेलं नाहीये. त्यामुळं हा जो गरिबांना मदत करणारा गुरमीत सिंग आहे तो नेहमी प्रसिद्धीपासून दूर राहिलेला आहे.
आज रात्री सुद्धा तो अतिशय काळजीनं तिथले जे पेशंट आहेत त्या पेशंटला अन्न जो आहे तो भरवत आहे. एका असहाय्य महिलेला तो अन्न भरवत आहे, जिला अतिशय चांगल्या पद्धतीचं जेवण तिचं मिळत आहे त्या ठिकाणी गुरमीत सिंगनं आणलेलं. आता मग तिला जेवण देऊन झाल्यानंतर तो काय करेल तर प्रत्येक पेशंटच्या अंगावरती पांघरून टाकेल आणि त्या दिवशी तो लाईट बंद करून निघून जाईल. जसं तो लाईट बंद करतोय आणि दरवाजा बंद करतोय जेणेकरून बाहेरची गार हवा जी आहे ती त्याचा पेशंटला त्रास होऊ नये म्हणून तो दरवाजा ज्यावेळी बंद करतोय त्यावेळी मात्र काय होतंय, त्यावर वॉर्ड मधून हळूच एक आवाज येतोय की हा आमचा देव आहे आणि हा उद्या परत आमच्यासाठी आमची सेवा करण्यासाठी परत येईल. तर अशा पद्धतीनं तो टॉपिक तिथे संपतोय. त्याच्या खाली एक नोट दिलेली आहे, एक टिप दिलेली आहे. तर ती टिप काय आहे बघा, गुरमीत सिंगचं जे हे काही काम आहे हे काम या आर्टिकलच्या माध्यमातून ऑनलाईन प्रसिद्ध झालेलं आहे आणि त्यावेळेस मात्र काय केलेलं आहे तर हॉस्पिटलचा जो स्टाफ आहे, हॉस्पिटलचं जे काही व्यवस्थापन मंडळ आहे त्यांनी मात्र गुरमीत सिंगला पेशंटला जेवण खाऊ घालण्यापासून थांबवलेलं आहे. तिथलं जो काही अधीक्षक आहे पटना मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचा त्यानं सांगितलेलं आहे की पेशंटला डॉक्टरांनी सांगितलेलंच जेवण दिलं जावं आणि त्याच्यासाठी हॉस्पिटलने 15,000 रुपये बेवारस पेशंटच्या वॉर्डसाठी तयार केलेले आहेत, जेणेकरून त्या पैशाच्या माध्यमातून त्यांची काळजी घेतली जाईल. हे आता हॉस्पिटल पाहणार आहे. गुरमीत सिंगला मात्र जेवण देण्यापासून थांबवण्यात आलेलं आहे. त्यांच्या जेवणाची तरतूद जी आहे ती 25,000 रुपये देऊन हॉस्पिटलच्या व्यवस्थापनानं केलेली आहे. आता त्या पेशंटला अतिशय चांगल्या प्रतीचं अन्न जे आहे, चांगल्या प्रतीची फळं जी आहेत ही तिथं दिली जात आहेत असं त्या अधीक्षकानं सांगितलेलं आहे. गुरमीत सिंग मात्र काय करतोय, त्याला जरी त्या पेशंटला जेवण देता येत नसलं तरी सुद्धा त्यांची काळजी घेण्यासाठी, त्यांना औषधोपचार पुरवण्यासाठी तो त्या ठिकाणी जातोय आणि त्याला असं आशा आहे की भविष्यात त्याला त्या पेशंटला जेवण खाऊ घालण्याची संधी परत एकदा उपलब्ध होईल अशी त्याची आशा आहे. तर अशा पद्धतीने हा टॉपिक जो आहे तो इथं पूर्ण होतोय. याच्यामधील काही अवघड शब्द आहेत त्या अवघड शब्द आपण बघूयात पुढं. तर कॉन्टेक्स्चुअल मिनिंग ऑफ द वर्ड्स असं दिलेलं आहे. संदर्भानुसार शब्दांचा अर्थ जो आहे तो दिलेला आहे. डॅम्प, DAMP, डॅम्प हा शब्द आहे, त्याचा अर्थ आहे फुल ऑफ मॉइश्चर म्हणजे दमट किंवा कुबट वातावरण जे आहे त्याच्याबद्दलचा हा शब्द आहे. त्यानंतर ग्रबी, GRUBBY, ग्रबीचा अर्थ आहे डर्टी किंवा मेसी, घाण किंवा अस्ताव्यस्त एखादा परिसर असणे, त्याला ग्रबी असं म्हटलं जातं. गर्नीज, GURNEYS, गर्नीज या शब्दाचा अर्थ आहे व्हील्ड कॉट ऑर स्ट्रेचर म्हणजे चाक असलेला कॉट ज्याच्यावरती पेशंटला झोपवून नेलं जातं त्याला गर्नीज असं म्हटलं जातं. त्यानंतर फेटेड हा शब्द आहे, स्ट्रॉंग अनप्लिझंट स्मेल, अतिशय दुर्गंध असा आहे, म्हणजे दुर्गंधच थोडक्यात आपण त्याला म्हणू शकतो. त्यानंतर अँप्युटेट म्हणजे कट ऑफ, तुटणे असं त्याला म्हटलं जातं. म्हणजे अँप्युटेट म्हणजे अपंग होणे असा शब्दाचा अर्थ आहे या धड्याच्या माध्यमातून आपण ते बघितलेलं आहे. त्यानंतर अपॅलिंग या शब्दाचा अर्थ आहे डिस्कस्टिंग, किळसवाने वाटणे. अपॅलिंग या शब्दाचा अर्थ किळसवाने वाटणे असा आहे. त्यानंतर वुल्फिंग म्हणजे ईट व्हेरी क्विकली, भरभर खाणे, भरभर जेवणे असा त्याचा अर्थ आहे वुल्फिंग या शब्दाचा अर्थ. स्काल्डेड या शब्दाचा अर्थ बर्न्ड, BURNT, बर्न्ट भाजणे, पोळणे असा आहे. आणि शेवटचा शब्द आहे समॅरिटन या शब्दाचा अर्थ आहे अ पर्सन हू जनरसली हेल्प्स पुअर, असा व्यक्ती जो गरजूंना मदत करतो, गरिबांना मदत करतो, त्याला समॅरिटन असं म्हटलं जातं. तर असे हे शब्द आहेत. पहिल्यापासून धडा आपण इंग्लिश मराठीमध्ये बघूयात. अ मसीहा फॉर द अबॅन्डन्ड सिक असा टॉपिकचं टायटल आहे. मसीहा शब्दाचा अर्थ आहे देवदूत आणि अबॅन्डन्ड या शब्दाचा अर्थ आहे टाकून देणे, नाकारणे. आपण याला बेवारस असा शब्द इथे देऊ. बेवारस आजारी लोकांचा देवदूत असं या शब्दाचा, या टॉपिकचा अर्थ आहे, टायटलचा अर्थ आहे. आणि साौथिक विश्वास नावाच्या लेखकानं हा टॉपिक आपल्यासाठी लिहिलेला आहे. तर इंग्लिश मराठीमध्ये आपण तो बघूयात. आर यू इन पेन? This is the question Gurmeet Singh usually asks when he enters a government hospital in a ward in Patna. गव्हर्नमेंट हॉस्पिटलचा पटनाच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलचा जो वार्ड आहे त्या वार्ड मध्ये गेल्यानंतर प्रत्येक पेशंटला गुरमीत सिंग हाच प्रश्न विचारतो की तुम्हाला काही त्रास होतोय का? इट इज अ डॅम्प अँड ग्रबी फॅसिलिटी विथ लाईम ग्रीन वॉल्स अँड स्टेन्ड टाइल्ड फ्लोर्स. अतिशय उबट दमट असणारी तो जो वार्ड आहे तो आहे. पिवळ्या हिरवट रंगाच्या भिंती आहेत त्या वार्डच्या आणि
जमिनीवरतीच फरशीवरती सुद्धा अतिशय घाण जी आहे ती साठलेली आपल्याला तिथे गेल्यानंतर दिसते. हाफ अ डझन गर्नीज फॉर द सिक पेशंट्स आर स्कॅटर्ड ऑल ओव्हर द इलिट प्लेस. आणि अतिशय कमी उजेड असणारं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी पेशंटला ने-आण करण्यासाठी वापरले जाणारे जे काही कॉट आहेत, चाक असलेले कॉट, हे अर्धा डझनभर कॉट असेच अस्ताव्यस्त तिथे त्या ठिकाणी पसरलेले आहेत. अ फेटेड स्मेल ऑफ युरिन अँड स्टेल फूड फिल्स द एअर. आणि अतिशय वाईट असा वास, अतिशय कुबट दमट असा वास जो आहे शिळ्या अन्नाचा आणि औषधांचा, तो त्या हवेत तिथं पसरलेला आपल्याला जाणवतो. When the night falls, rats slink out of a defunct fireplace and scurry for food. आणि ज्यावेळी मात्र रात्र होते त्यावेळी तिथे एक आग लावण्याचं ठिकाण आहे, ज्या ठिकाणी आग पेटवल्यानंतर त्या ठिकाणी उष्णता राहील असं एक ठिकाण आहे जे बंद पडलेलं आहे. डिफंक्ट या शब्दाचा अर्थ डिफंक्शनिंग म्हणजे बंद पडलेले. तर त्या बंद पडलेल्या आग लावण्याच्या ठिकाणामधून रात्री उंदीर जे आहेत हे बाहेर पडतात आणि जे अन्न जे आहे त्या अन्नाची शोधाशोध करण्यासाठी इतरत्र पळत असलेले आपल्याला दिसून येतात. द फूड डिनर comprises rice, lentil soup and vegetable gruel is insipid. जे काही रात्रीचं जेवण लोकांना दिलं जातं, ज्याच्यामध्ये भात असतो, डाळ असते, काही भाजी असते, तर ते अतिशय बेचव असं जेवण जे आहे ते त्या पेशंटला तिथं पुरवण्यात येतं. A doctor and a nurse come on their rounds on a couple of times a day. दिवसातून 1-2 वेळा डॉक्टर आणि नर्स जे आहेत ते त्यांच्या ठरलेल्या वेळी येतात, पेशंटची चौकशी करतात आणि निघून जातात. At other times, इतर वेळी मात्र काय होतं, the patients are appeared to be left to their fate. पेशंटला मात्र काय केलं जातं इतर वेळी, त्यांच्या नशिबावरती असंच सोडून दिलं जातं. The place has the appalling moniker of the ward for lawaris or the abandoned. आणि ते जे ठिकाण आहे, तो जो वार्ड आहे, त्या वार्डवरती पाटी लिहिलेली आहे जी अतिशय भयानक अशी वाटते आणि त्या पाटीवरती लिहिलेलं आहे बेवारस लोकांचा वार्ड असे नाव लिहिलेलं आहे. ते अतिशय भयानक असं वाटतं नाव. पुट सिम्पली, थोडक्यात सांगायचं झालं तर तो जो वार्ड आहे त्या वार्डमध्ये ज्या लोकांना कुटुंबातून टाकून दिलेलं आहे, काढून टाकलेलं आहे किंवा ज्या लोकांचं कोणतंच कुटुंब नाहीये अशा लोकांची ट्रीटमेंट तिथं केली जाते. पुट सिम्पली, इट ट्रीट्स पेशंट्स who have no family or have been rejected by them. थोडक्यात सांगायचं झालं तर त्या वार्डमध्ये ज्या लोकांना कोणतंच कुटुंब नाहीये किंवा ज्या लोकांना कुटुंबाने टाकून दिलेलं आहे अशा लोकांचा औषधोपचार जो आहे तो त्या वार्डमध्ये केला जातो. When they recover, they are usually sent away to rehab homes or return to the streets. आणि ज्यावेळी ते पूर्णपणे बरे होतात त्यावेळी त्यांना जनरली काय केलं जातं तर रिहॅब होम्स या शब्दाचा अर्थ आहे रिहॅबिलिटेशन होम्स म्हणजे पुनर्वसन केंद्र. तर ज्यावेळी ते पेशंट पूर्णपणे बरे होतात त्यावेळी मात्र काय केलं जातं, त्यांना पुनर्वसन केंद्रामध्ये पाठवून दिलं जातं किंवा रस्त्यावरती सोडून दिलं जातं. तर अशी अवस्था जी आहे ती पटना गव्हर्नमेंट हॉस्पिटल मेडिकल कॉलेजची आहे. तिथे जे असणारे पेशंट आहेत त्या पेशंटची कंडिशन कशी आहे ती पुढे लेखकाने सांगितलेली आहे. फॉर इट्स इनमेट द वार्ड कॅन बी देअर होम फॉर मंथ्स ऑन एंड फॉर द स्ट्रीट्स वेअर दे युजली लिव्ह अँड forage for food and shelter can be a harsher place. तर तिथे जे असणारे जे पेशंट आहेत ते पेशंट महिने त्याच वार्डमध्ये राहतात जसं काही ते त्यांचं घरच आहे. कारण का रस्त्यावरती जर गेलं जिथं ते याच्या आधी राहत होते आणि अन्नाची शोधाशोध करत होते तिथं जर ते परत रस्त्यावरती गेले तर मात्र तिथं त्यांची अडचण वाढणार होती, त्यांना अतिशय कठीणाईला सामोरं जावं लागणार होतं. म्हणून तिथले जे पेशंट आहेत हे त्या वार्डमध्येच महिने तसेच राहतात जेणेकरून अन्न आणि निवाऱ्याची त्यांची सोय होईल. Tonight it appears nobody is hurting. आज रात्री आता असं दिसून येत आहे की कोणाला काही त्रास होत नाहीये. On a bed lies a young woman who has had her limbs amputated after she was hit by train. एका बेडवरती एक तरुण स्त्री पडलेली आहे जिचा पाय जो आहे तो मोडलेला आहे ज्यावेळी तिला रेल्वेने धडक दिलेली आहे. शी इज ऑल्सो प्रेग्नंट, ती प्रेग्नंट सुद्धा आहे. द नर्सेस कॉल हर मंजू, नर्सेस तिला मंजू या नावानं हाक मारतात. Questions about her family, home and father of the baby draw a blank. आणि ज्यावेळी तिला तिच्या कुटुंबाबद्दल किंवा तिच्या जे काही घर आहे त्या घराबद्दल किंवा त्या लहान मुलाच्या वडिलांबद्दल ज्यावेळी प्रश्न विचारला जातो त्यावेळी मात्र ती काहीच बोलत नाहीये. Some nights ago they found her weeping on the cold floor after she was bitten by rats. काही रात्रीपूर्वी काय झालेलं आहे तर तिथल्या पेशंटला ती बेडवरून खाली पडलेली दिसली आहे, गार फरशीवरती तशीच पडलेली आहे आणि ती रडत आहे. आणि ती रडत का होती तर उंदीर जे आहेत हे तिला चावत होते म्हणून ती रडत होती असं तिथं तिची अवस्था जी आहे ती पाहण्यात आलेली आहे. बट वेन सिंग एंटर्स द वार्ड
हर फेस लाइट्स अप अँड शी स्माइल्स वॅन्डली. परंतु ज्यावेळी गुरमीत सिंग त्या वॉर्डमध्ये येतो त्यावेळी मात्र तिच्या चेहऱ्यावरती तिचा चेहरा जो आहे तो ताजा तवाना झाल्यासारखा दिसतो आणि ती हसायला सुद्धा लागते आहे. तर अशा पण कंडिशन मध्ये मंजू नावाची पेशंट जी आहे ती त्या वॉर्डमध्ये आपल्याला दिसून आलेली आहे. त्यानंतर पुढे आहे इन द बेड अपोजिट हर अ बेड रॅग्ड वुमन विथ वाइल्ड हेअर अँड वेअरिंग अ डर्टी ग्रीन जॅकेट ओव्हर अ टॉर्न कॉटन गाऊन ट्रेम्बल्स ऑल द टाइम. तिच्याच बेडच्या समोर, मंजूच्या बेडच्या समोरच एक अंथरुणाला खिळलेली स्त्री आहे, जिचे केस अस्ताव्यस्त झालेले आहेत. अतिशय मळकट असं झालेलं हिरव्या रंगाचं जॅकेट तिनं तिच्या गाऊन वरती घातलेलं आहे. ती नेहमी धडपडत असलेली तिथं दिसून येते. टू नाईट शी इज होल्डिंग अ लोफ ऑफ ब्रेड दॅट द हॉस्पिटल गेव इन द मॉर्निंग. आज रात्री तिच्या हातामध्ये एक ब्रेडचा तुकडा आहे जो हॉस्पिटलच्या लोकांनी तिला सकाळी दिलेला होता आणि ती आता पुढच्या जेवणाची तिथे वाट बघत बसलेली आहे. एके रात्री काय झालंय बघा, वन नाईट द अदर इनमेट्स से, इतर पेशंट सांगतात की एके रात्री काय झालेलं आहे तर शी फेल ऑफ द बेड अँड ले ऑन द फ्लोर फॉर अ व्हाईल. ती त्या बेडवरून खाली पडलेली आहे आणि खाली काही वेळ तशीच ती राहिलेली आहे असं इतर पेशंट जे आहेत हे सांगतात. अक्रॉस द रूम, त्याच वॉर्डमध्ये दुसऱ्या बाजूला तपन भट्टाचार्य 40 लाईज इन अ बेड विथ हिज लेग इन ट्रॅक्शन. तपन भट्टाचार्याचा नावाचा एक पेशंट आहे त्याच वॉर्डमध्ये दुसऱ्या बाजूला, ज्याचं वय 40 वर्ष आहे आणि तो बेडमध्ये पडलेला, बेडमध्ये तसाच पडून आहे. त्याचा पाय जो आहे तो ट्रॅक्शन मध्ये म्हणजे फ्रॅक्चर झालेला आहे. त्याचा पाय जो आहे तो तसाच तिथं ठेवलेला आहे. फ्रॅक्चर झालेला पाय जो आहे त्याला औषध उपचार करून तसंच ठेवलेला आहे. ही सेज ही लँडेड अप हिअर विथ अ ब्रोकन फेम्युअर आफ्टर द ऑटो रिक्षा ही वॉज ट्रॅव्हलिंग इन ओव्हरटर्न्ड. तो म्हणतो की तो इथं कसा आलेला आहे तर एक ऑटो रिक्षानं तो प्रवास करत होता आणि ज्यावेळी ती ऑटो रिक्षा पलटलेली आहे, तिचा ऍक्सिडेंट झालेला आहे, त्यावेळी त्याच्या मांडीचा हाड मोडलेला आहे आणि त्याची ट्रीटमेंट करण्यासाठी त्याला त्या ठिकाणी आणण्यात आलेला आहे असं तो सांगतो. तो प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीला विचारतो कॅन यू फाइंड मी अ जॉब. ही आस्क्स आय हॅव नो बडी अँड नो वेअर टू गो. प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीला तो विचारतो की तुम्ही मला काही काम देऊ शकता का, कारण मला कोणाकडे जायला माझे नातेवाईकही नाहीत आणि माझं इथं ठिकाण सुद्धा नाहीये, मला राहायला जागा सुद्धा नाहीये. तर अशा प्रकारे तपन भट्टाचार्य नावाच्या पेशंटच्या अवस्था जी आहे ती त्या वॉर्डमध्ये आहे. इन अदर रूम अक्रॉस द वॉर्ड टू पेशंट्स सुधीर राय अँड फरहान अपियर टू बी लॉस्ट इन देअर ओन वर्ल्ड होर्डिंग ब्रेड अँड फ्रूट फ्रॉम द बास्केट अँड वेटिंग फॉर देअर नेक्स्ट वे. त्याच वॉर्डमध्ये दुसऱ्या रूम मध्ये फरहान आणि सुधीर राय नावाचे दोन पेशंट आहेत जे स्वतःच्याच जगात मग्न असल्यासारखे दिसतात. जे काही हॉस्पिटलने दिलेलं ब्रेड असेल किंवा फळ असेल तर ते फळ हातात घेऊन ते बसलेले आहेत आणि त्या दिवसाचं त्यांचं पुढच्या जेवणाची वाट ते बघायला लागलेले आहेत. फरहान बिकेम एन एम्प्युटी अ फोर्टनाइट अगो आफ्टर ही वॉज हिट बाय अ ट्रेन नियर पटना. फरहान जो आहे तो 1-2 रात्रीपूर्वी काय झालेला आहे तर तो अपंग झालेला आहे. पटनाच्या जवळच त्याला रेल्वेनं धडक दिलेली आहे आणि तो अपंग झालेला आहे आणि त्याला त्या ठिकाणी ट्रीटमेंटसाठी आणण्यात आलेला आहे. सुधीर डज नॉट टेल मी व्हॉट इज रॉंग विथ हिम. सुधीर मात्र काय आहे तर तो कुणालाच काहीच सांगत नाहीये. तो तिथं कसा काय आलेला आहे आणि त्याला काय त्रास होतो हे कुणालाच तो सांगत नाहीये. देर आर नो डॉक्टर्स ऑर बेड चार्ज टू चेक विथ. आणि सुधीर काही सांगत नाही म्हणल्यावरती कुणाला तरी चौकशी करावी सुधीर बाबतीत असं लेखकाने विचार केला, परंतु तिथे डॉक्टर सुद्धा नाहीयेत आणि बेड चार्ट सुद्धा नाहीये ज्याच्यावरती आपण बघून सांगू शकू की सुधीरला काय त्रास होत आहे किंवा तो कशाची ट्रीटमेंट घेत आहे. तर अशा अवस्थेत मंजू आहे, ती दुसरी एक स्त्री आहे, तपन भट्टाचार्य, सुधीर राय, फरहान हे सगळे पेशंट जे आहेत हे अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी तिथं पडलेले आहेत असं आपल्याला लेखकाने सांगितलं आहे. तर सुधीर ज्या बेडवरती आहे त्या बेडच्या खाली रक्त जे आहे ते थोडंसं सांडलेलं दिसतंय. देअर इज अ स्ट्रीम ऑफ पेल ब्लड अँड युरिन फ्लोईंग ऑन द फ्लोर अंडर हिज बेड. त्याच्या बेडच्या खाली रक्त सांडलेलं जे आहे ते आपल्याला तिथं थोडंसं दिसतंय. बट ॲज सून ॲज सिंग वॅडल्स इन टू द वॉर्ड देअर इज अ फ्रिजन ऑफ एक्साइटमेंट अमंग इट्स इनमेट्स. परंतु ज्यावेळी गुरमीत सिंग वॉर्डमध्ये येतोय त्यावेळी मात्र प्रत्येक पेशंट मधून किंवा त्या वॉर्डमध्ये असणारे जे काही पेशंट आहेत त्या पेशंटमध्ये एक उत्साहाची लहर निर्माण झाल्यासारखं दिसतं असं लेखक सांगतो. देअर वेरी फेसेस लाईट अप. त्यांचे जे कंटाळवाणे चेहरे आहेत ते उजळतात. सम इवन मॅनेज टू ब्रेक इन टू स्माइल. आणि काही जण लोक हसायला सुद्धा लागतात. म्हणजे गुरमीत सिंग आल्यानंतर मात्र त्यांच्या चेहऱ्यावरती तजेलपणा येतो. त्यांचे चेहरे जे आहेत ते खुलतात आणि ते हसायला सुद्धा लागतात. अशा प्रकारचे एक उत्साहाची लहर जी आहे ती तिथल्या पेशंटच्या अंगामध्ये आलेली दिसून येते.
By day, Singh, a genial 60-year-old, works at the family-owned clothes shop in a bustling city market. By the night, he is a veritable masiha to the residents of this foul kingdom of disease and disability, tucked away in a corner of the vast 90-year-old and 1760-bed state-run Patna Medical College and Hospital, one of the largest in Bihar. बिहारमध्ये सर्वात मोठं असणारं जे पटना मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल आहे 1760 बेडचं, 90 वर्ष जुनं, या ठिकाणी असणारे जे पेशंट आहेत, अतिशय वाईट अवस्थेत असणारे जे पेशंट आहेत, त्यांची सेवा करण्यासाठी 60 वर्षाचा गुरमीत सिंग जो आहे तो रात्री मात्र तिथं जातो, त्यांचा देवदूत बनून जातो. गुरमीत सिंग जो आहे तो दिवसा त्याचं स्वतःचं जे कापडाचं दुकान आहे अतिशय मोठ्या मार्केटमध्ये, त्या ठिकाणी तो काम करतो आणि रात्री मात्र तो या बेवारस पेशंट जे आहेत यांचा देवदूत बनून त्यांची सेवा करण्यासाठी तो तिथं जातो. पटना मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल जे आहे ते बिहारमधलं सर्वात मोठं आहे, 90 वर्ष जुनं आहे आणि 1760 बेड असणारं ते हॉस्पिटल आहे. तर त्या ठिकाणी अशा वाईट अवस्थेत असणाऱ्या लोकांची सेवा करण्यासाठी गुरमीत सिंग हा रात्री त्यांचा देवदूत बनून तिथं जातो. दिवसा मात्र तो काय करतोय, स्वतःचं जे काही कापडाचं दुकान आहे त्या कापडाच्या दुकानामध्ये तो काम करतोय. गुरमीत सिंगचं वय जवळजवळ 60 वर्ष आहे. गेली 20 वर्ष झालं ते म्हणतोय, फॉर मोर दॅन 20 years नाउ सिंग हॅज बीन विजिटिंग द हॉस्पिटल द अबॅन्डन्ड पेशंट्स वॉर्ड एव्हरी नाईट विथ फूड अँड मेडिसिन्स. He hasn't been on a vacation or stepped out of Patna for the past 13 years because he says he cannot abandon the abandoned. तर गुरमीत सिंग काय आहे बघा, म्हणतोय गेली 20 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. गुरमीत सिंग जो आहे तो त्या बेवारस पेशंटच्या वॉर्डमध्ये दररोज जातोय रात्री, त्यांना अन्न आणि औषध पुरवतो. गेली 13 वर्ष झालेला आहे तो पटनामधून बाहेर पडलेला नाही आणि त्याने कोणत्याही प्रकारची सुट्टी घेतलेली नाही. तर असं का त्याने केलेलं आहे, तर तो म्हणतो की ज्यांना अगोदरच लोकांनी टाकून दिलेलं आहे, ज्यांना अगोदरच लोकांनी बेवारस केलेला आहे, त्यांना मी टाकून देऊ शकत नाही असं तो म्हणतो. म्हणून त्याने गेले 13 वर्ष पेक्षा जास्त कालावधी उलटलेला आहे, त्यानं सुट्टीवरती गेलेला नाहीये किंवा पटनामधून तो बाहेर गेलेला नाहीये. The unfailing devotion to his patients is matched by Singh's unchanging routine. आणि त्याचं कधीही न संपणारं जे आत्मसमर्पण आहे हे त्याच्या न बदलणाऱ्या रुटीन मधून आपल्याला दिसून येतं. म्हणजे तो कधीही सुट्टी घेत नाही, कधीही बाहेर जात नाही आणि बरोबर रात्री 9 वाजता दररोज त्या पेशंटची सेवा करायला तिथं जातोय. याच्यामधून त्याचं जे काही डिवोशन आहे, त्याचं जे आत्मसमर्पण आहे त्या लोकांप्रती, ते आपल्याला दिसून येतं. अराउंड 9 every evening he leaves his modest apartment. All his 5 brothers live on a floor in one of the city's oldest high rise and heads to the hospital. दररोज रात्री 9 वाजता तो त्याच्या चांगल्या अशा घरामधून, जे शहरातील अशा चांगल्या ठिकाणी आहे त्या घरातून तो बाहेर पडतो हॉस्पिटलकडे जाण्यासाठी. त्याचे 5 भाऊ आणि ते सगळेजण एकत्र राहतात त्या घरामध्ये. तर रात्री 9 वाजता तो घरातून बाहेर पडतो हॉस्पिटलकडे जाण्यासाठी. He picks up some money to pay for the medicines. The 5 brothers put away 10% of their monthly earnings in a donation box at home to pay for the Singh's patients that are not provided by the hospital where treatment is free. ज्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट ही फुकट असायला हवी आहे, फुकट मिळायला पाहिजे, जिथे ते फुकट मिळते अशा ठिकाणी पेशंटसाठी लागणारे जे काही औषधं आहेत त्या औषधासाठी गुरमीत सिंग जो काय करतो, तर घरातून बाहेर पडत असताना घरात जो डोनेशन बॉक्स ठेवलेला आहे त्या डोनेशन बॉक्स मधून तो त्या पेशंटच्या औषधासाठी तो पैसे घेतो. त्याचे 5 भाऊ आणि त्यांनी ठरवलेलं आहे की त्यांच्या महिन्याला जे मिळणार उत्पन्न आहे त्या उत्पन्नातले 10% जे आहेत हे ते त्या पेशंटसाठी काढून ठेवायचे. तर त्या डोनेशन बॉक्स मधले पैसे जो आहे तो गुरमीत सिंग त्या पेशंटच्या ट्रीटमेंटसाठी, औषधासाठी तो पैसे घेतो. खरं तर ते औषधं आणि ट्रीटमेंट जे आहे ती त्यांना त्या हॉस्पिटलमध्ये फुकट मिळायला पाहिजे, परंतु ती त्या हॉस्पिटलकडून प्रोव्हाइड केली जात नाही. म्हणून गुरमीत सिंग काय करते, तर स्वतःच्या खर्चाने त्या पेशंटचे जे काही औषध असतील, त्यांचे जे काही उपचार असतील तो करतोय. ऑन द वे, आणि त्या हॉस्पिटलकडे जात असतानाच तो काय करतो, तर ही स्टॉप्स ऍट वन ऑफ द मेनी चीप होल इन द वॉल इटरीज दॅट डॉट पटना टू पिक अप रोटीज, व्हेजिटेबल्स, सॅलड, एग्स अँड कर्ड टू फीड हिज पेशंट्स. आणि मग हॉस्पिटलकडे जाता जाता तो काय करतो, तर एका खानावळीमध्ये थांबतो आणि तिथं त्या पेशंटसाठी लागणारं जे जेवण आहे त्याच्यामध्ये मग चपाती असेल, भाजी असेल, सॅलड असेल किंवा अंडी असतील किंवा दही असेल, तर अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तो पेशंटसाठी तिथं बांधून घेतो आणि मग तो त्या पेशंटकडे जातो.
तर इथं आपण आज थांबूयात. पुढचा जो भाग आहे राहिलेला तो आपण पुढच्या लेक्चरला बघूयात.